करेल गुरु खर्च. कसं आहे, आता तुझ्याशिवाय कुणावर खर्च करणार आहे तो? हे बरोबर आहे बाबा, पण काय म्हणजे नुसतं फिरण्यावरती 2.5-3 लाख रुपये खर्च करणं मला तरी पटत नाही बा. काय सुनबाई, मी जे काही खर्च करणार आहे ना, तर माझ्या लेक तुझ्या सुखासाठी खर्च करणार आहे का नाही? हो बरोबर आहे, पण नको आई, उगीच ते सगळं जीवावर येतं. बस झालं सुनबाई, खर्च खर्च खर्च. नाही बाबा, एरवी घरातला सगळा खर्च यांच्यावरतीच पडतो ना. आता त्यात हा फिरण्याचा खर्च नको त्यांना, खरंच नको. अजूनही भाऊसाहेब सुभेदार जिवंत आहे, काळजी नको करूस. माझ्या फंडातून पैसे देईल मी. अहो बाबा, तुमचे पैसे तुमच्या उपयोगी पडायला पाहिजे ना. आमच्यावरती काऊन खर्च करता तुम्ही? नाही खरंच नको, आता नको, पुढच्या वेळेला जाईन मी. हा, आधी तुमच्यासाठी चहा मांडते. तू तुझी तयारी कर जा. मी पाहतेच. गुरुनीच हिला नाही म्हटलं असेल. बरं गुरु असा वागून आला. खाऊ नो हाय बरं, पोरीचा चेहरा कसा पडलाय. ती इच्छा आहे जायची, गुरुच नाही म्हणते. तुम्ही बोला ना त्यासोबत. हा, मी नाही बोलणार त्याच्याशी. खाऊ नो या विषयावर मी त्याच्याशी बोलणार नाही. मी बोलेल आनंदशी. हॅलो आनंद. यार ही बच्चा का नाही येते? पानवलकरांनी अडवलं तर नाही ना हिला? फोन करू का? नाही नको, काहीतरी कारण सांगून येत असेल. लवकर ये लवकर ये लवकर. काय नाही, तुला एक गुड न्यूज द्यायची आहे. ओ आय नो, तुम्हाला युरोपला पण नेतोस ना? नाही नाही नाही, युरोप वगैरे नाही. ओ आय नो, ऑरेंजेस परत चालले तर नागपूरला. ऑरेंज अच्छा, तुला किती वेळा सांगितलंय, माझे आई बाबा आहेत ते, त्यांना तू हा ठीक आहे, गुड न्यूज फोकस. हा, तर गुड न्यूज अशी आहे की राधिका सिंगापूरला आपल्या बरोबर येत नाहीये. पण तू केलंस कसं आहे? काही नाही, तिला मूर्खात काढलं मी. अजून मी काय केलं, तिला फोन केला, तिला सांगितलं मी जर एकटा गेलो असतो ना तर ऑफिसने माझा सगळा खर्च ऑफिशियली केला असता, पण आता जर दोघं चाललोय तर सगळा खर्च माझ्यावर पडेल. त्याच्यावर तिच्या डोळ्यासमोर सगळे खर्चाचे आकडे दिसायला लागले. ती म्हणेल नको मी नाहीये. सिरियस कसली कंजूस आहे ही. आय मीन यू कॅन इझिली अफोर्ड इट यार. ठीक जाऊ दे, पण ती नाहीये ते. प्रॉब्लेम आहे पण एक आता. आता कसला प्रॉब्लेम बच्चा? तुझं काय, तुझं सेट आहे, तू बॉस आहेस, तू चाललायस निघून, मी काय सांगू? तुला काय वाटतं, याचा विचार मी केला नसेल? आता तू एक काम कर. ओके, जा आता तू पुढे जा, मी येतो परत. हं? जा पुढे. बाय. येस. आनंद भाऊजी, तुम्ही काय आज काय विशेष? तुमच्या कामासाठी आलोय मी इथे. माझं काय काम? अगं तुझ्याच कामासाठी मी आनंदला बोलवून घेतलंय. काका केव्हापासून सांगताय की सुनबाई आले की मग सांगतो काय काम आहे ते. काका आता तरी सांगा काय काम काढलंय. बाबा काय काम? नाही म्हणजे काय आनंद, तुला तर माहिती आहे की गुरु कामासाठी म्हणून सिंगापूरला चाललाय. हा, तर म्हणून मला असं वाटतं की अहो बाबा पण तू गप.
तू मध्ये मध्ये बोलू नको सुनबाई. हे मी ठरवलं आणि असंच होणार. काय आनंद? अगदी बरोबर बाबा. आणि मी पण बघतो बहिणी, आता तुम्ही सिंगापूरला जाणार कसे नाही. अहो खरंच त्यांचं लक्ष नाही लागायचं. ते त्यांच्या कामात, मी इथे हॉटेलवरती येते. त्यांचं निम्म लक्ष कामात, निम्म लक्ष माझ्याकडे. राहू दे ना, उगीच कशाला. उगाच नाही राधिका, उगाच नाही. काय बरं, तू मला सांग, आतापर्यंत तू कुठे बाहेर फिरायला गेली नाही? सारखं आपलं दुकान, घर, अथर्व आणि आमची सेवा, बस. अगं या पलीकडे देखील तुझं काही जग आहे का नाही, याचा तू कधी विचार केला का? काय आनंद, सुनबाईला गुरुनाथ सोबत जायचं नाही हे मलाही पटतंय, पण आम्हाला सुनबाईला सिंगापूरला पाठवायचं. हो, 100%. त्यामुळे आनंद एक काम कर, पैसे माझ्याकडून घेऊन जा, सुनबाईचं बुकिंग करून दे. नक्की. अहो बाबा, आपलं ठरलं होतं ना, कशाला तुम्हाला उगीच खर्च. अगं सुनबाई, मला मान्य आहे तुला वायफाय खर्च आवडत नाही. आजपर्यंत तू काटकसरीनच वागली, पण मला मान्य आहे संसार महत्वाचा आहे, पण त्याहीपेक्षा आपलंही जीवन महत्वाचं आहे की नाही. हा, अगं आयुष्यातल्या 4 आनंदाच्या क्षणांवर तुझा अधिकार असू नये हे मला पटत नाही. अगदी बरोबर आहे काका, आणि हे मला पटलेलं आहे. हा. वहिनी, गुरु तुम्हाला नेत नसेल ना, तर काय फरक पडतो, तुम्ही एकट्याने जा. एकटी? हो, का? एकटीनं व्यवसाय केला नाही, मग एकटीनं फिरायलाही जायचं, हरकत काय? काय कसं देता? एकदम 100% बरोबर आहे. हे बाय राधिका, कोणती गोष्ट केल्याशिवाय कळत नाही आणि जमवल्याशिवाय जमत नाही. जमव ना, जा ना सिंगापूरला फिरायला, मस्त आनंद घे ना. अशी जा सिंगापूरला आणि गुरुच्या समोर अशी ठक्कन दत्तासारखी उभी राहा. काय बरं तेव्हा गुरुचा चेहरा कसा होते ते. हो, त्याची आवाज निघून जाणार आहे. तुम्ही करा त्याला एकदम झॅप. आमची सुनबाई कमी नाही हे त्यालाही कळू देत. तुम्ही सगळे तर कायचे काय बोलून राहिले. नाही, खरंच नको. मी एकटी कशी जाऊ? एकट्याने कशाला, तर तुम्ही टूर सोबत जा. टूर? म्हणजे कोणाच्या? केसरी टूर्स वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जातात, खूप छान सोय करतात म्हणे. हो का? अगं सुनबाई, आज वर्तमानपत्रात जाहिरात आली, ते काय म्हणतात, लेडीज स्पेशल टूर, माय फेअर लेडी. माय फेअर लेडी. अगं जाहिरात तर रोज येते वर्तमानपत्रात, पण मी काय म्हणतोय, तर तू त्यांच्या ऑफिसला जा, व्यवस्थितपणे सगळी चौकशी कर, मग आपण ठरवून टाकू. काय ना? हो, तो ठरलं. मग आपण देऊया गुरुला मस्त पैकी सरप्राईज. नाही, नको नको, त्यांना नाही आवडणार. यात न आवडल्यासारखं काय आहे वहिनी? आणि सरप्राईज म्हणजे सरप्राईज असते, त्याची मजा वेगळी असते. तुम्ही चला माझ्यासोबत. वहिनी, तुम्ही एकट्याने बिझनेस सुरू केला की नाही? हो. आता तुम्हाला असं वाटत नाही की तुम्हाला ते बिझनेस अजून वाढावं? हो भाऊजी. मग त्यासाठी तुम्हाला तुमचा कॉन्फिडन्स वाढवावा लागेल, जो या 4 भिंतीच्या आतमध्ये राहून वाढणार नाही. चला, तुम्ही केसरीच्या ऑफिस मध्ये घेऊन जातो मी तुम्हाला. अहो भाऊजी, पण नाही गिणणे घे राधिका, जा ना आता. उगीच आपलं पण गिण करतात, जा आणि बुकिंग करून टाका परत. हो, सुनबाई, जा जा तू.